दादाशिवाय कोणी करू शकत नाही. आता त्यांच्यासोबतच आहे, समजा दादांच्या सोबत आहे. विटेकर साहेबांच्या माध्यमातून या उकळी गावात राजदादा विटेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या विकास कामं फार जोरात चालू आहे. नमस्कार. सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे. तर सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामधून आता सध्या रणधुमाळी चालू झाली आहे. तर आता सध्या पाहिलं तर आम्ही सोनपेठ तालुक्यातील उकळी बुद्रुक ह्या गावामध्ये आलेलो आहोत. तर इथून माणसामध्ये आम्ही संवाद साधणार आहोत. तर निश्चितच पाहू शकता की इथनं जर पाहिलं तर मायावती एकनाथ मुजबुले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. तर तसंच दोरकाबाई बाबूराव कांबळे हे भाजपकडून आहेत. तर मुक्ताबाई ज्ञानोबा वावळे हे शिंदे शिवसेना ह्या गटाचे आहेत. तर आम्रपाली खंदारे हे अपक्ष आहेत, काही पंचायत समितीचे आहेत. तर थेट आपण आता जनतेमध्ये संवाद साधणार आहोत की आतापर्यंत ह्या गावातील विकासाचे कामं कुणी केलेत आणि इथनं पुढचा विकास कुणाच्या हातात जाणार आणि इथलची सत्ता कुणाच्या हातात जाणार हे निश्चितच आपण पाहू. आणि इथलच्या गावकऱ्याच्या नमस्कार. कसा चालला व्यवसाय? चांगला आहे. बरं. आता पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन, त्याची रणधुमाळी चालू झाली आहे. तुमच्या गावामध्ये सर्व जे पक्षाचे नेतेगण असतील ते तुमच्यापर्यंत प्रचार करण्यासाठी येत असतील. तर तुमच्या गावामध्ये जर पाहिलं तर मायावती एकनाथ मुजबुळे हे राष्ट्रवादीकडून आहेत, जेणेकरून की कांबळे हे भाजपकडून आहेत. तर तसेच वावळे हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत आणि खंदारे हे अपक्ष आहेत. तर निश्चितच तुम्हाला काय वाटतं बरं, आतापर्यंत तुमच्या गावातील काही विकास झाला आहे का? भरपूर झाला ना विकास भरपूर झालेला आहे. आणि हे जे सगळा विकास केलेला आहे ते आमच्या तालुक्याचे आमदार आहेत राजदादा विटेकर, त्यांच्या माध्यमातून खूप विकास झालेला आहे. बरं, आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार दिलेले इथं ते उमेदवार इथं कसे राहतील? एक नंबर राहणार. आमच्या गावचे उमेदवार आहेत आणि त्यांचं बी काम चांगलं आहे. इथं ते ग्रामपंचायतला उपसरपंच म्हणून काम पाहतात, गेली 5 वर्ष झाले. आणि त्यांचं कॉलेज आहे, गावात कामं चांगली आहेत. ते दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार चांगले. बरं, आता पाहिलं तर काही दुसरे पण उमेदवार आहेत, ते पण ताकदीनं तुमच्या गावामध्ये फिरत आहेत, प्रचार करत आहेत. एका बाजूला पाहिलं तर काय मला वाटलं की ते खडक्याचे काहीतरी मवाळे पण ते ह्या ठिकाणी आलेले आहेत का? आता तुम्ही सांगा, इथं उकळी पंचायत समिती समजा आणि उकळीतला माणूस उभा आहे आणि ते मवाळे म्हणून जे आहेत ते खडक्याचे आहेत. आता त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या असतील तर त्या इथल्या लोकांनी मग कधी जावं खडक्याला, कधी त्यांना भेटावं, कधी त्यांना समस्या सांगावं आणि मग त्यांनी कधी सोडवावं. इथल्या गावचा आमचा उमेदवार असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे लवकर जाऊ शकतो ना समजा, मग इथल्या उमेदवाराला प्राधान्य राहणार. बरं, आतापर्यंत पाहिलं तर जे की पाथरी विधानसभेचे आमदार असताना राजेश विटेकर त्यांचे बंधू किंवा ते दोघं पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गावामध्ये असे काही विकास कामं झालेत का? रस्ते असतील, नाल्या असतील किंवा बौद्ध समाजासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज मंदिर असतंय हे असे काही समाज मंदिराचे कामं झालेत का? एक काम असेल तर माणूस लगेच सांगेन. ते विटेकर साहेबांच्या माध्यमातून या उकळी गावात, नुसत्या उकळी गावात 15 कोटी रुपयाची कामं झालेली. त्यामध्ये सर्वसामान्य काम एक 10 कोटी रुपयाचं सिव्हिल हॉस्पिटल झालेलं आहे आमच्या इथं. 1 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय झालं आहे. तुम्ही म्हणलात तसं बुद्ध समाजासाठी बुद्धविहार 50 लाख रुपयाचं बुद्धविहार आहे. नाली, रोड, रस्ते हे तर चालूच आहे. अशी मेन कामं झालेली. बरं, आतापर्यंत तुमच्या ह्या जे सर्कलमध्ये पाहिलं तर काही असं म्हणजे काम कोणतं प्रलंबित राहिलं आहे का? का ते काम नागरिकांना त्या कामाची आशा लागली का की कोण काम करू शकते? कामं प्रलंबित म्हणजे कुठलं नाही. आता फक्त एक रस्त्याचं काम आहे प्रलंबित, हे मेन रस्ता उकळीचा येणारा. त्याची बी काहीतरी वर्क ऑर्डर ही ते झालेली वाटतं, होईल ते. बाकी कुठलं काम असं प्रलंबित आमच्या साहेबांनी ठेवलेलंच नाही. मग जेणेकरून की जे आमदार राजदादा विटेकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जे तुमच्या उकळी बुद्रुकमध्ये जे मुजबुळे उभा आहेत त्यांना म्हणजे जास्तीत जास्त इथलच्या लोक सेवा करण्याची संधी देतील? हो, 100% त्यांना इथून 4-5 मताची लीड राहील. एका बाजूला पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांची मोठी साथ त्यांना मला वाटतं लाभली आणि त्याच निमित्तानं इथलचे गावकरी पण मुजबुळे यांच्यासोबत मला दिसायला लागले. तर निश्चितच त्यांचंच नाव लौकिक झालेलं दिसतं. काय सांगाल? हो, 100% गाव ह्या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं आहे.
ते एक असं कुठला समाज म्हणून नाही, सर्व गावचे गाव ज्या दोन्ही मुजमुले मायाताई एकनाथ मुजमुले आणि निकिता विकास मुजमुले या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं गाव आहे सध्या. बरं दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण एक गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत. तुम्ही गेल्या कित्येक वर्षानं मतदान करत असताना आतापर्यंत जिल्हा परिषदला केलं आहे, ग्रामपंचायतला केलं आहे, विधानसभेला केलं आहे. तर तुमच्या गावातला नेमका अजेंडा काय आहे? विकास कुणी केला आहे का? काय सांगा. आमच्या गावामध्ये माननीय नामदार राजदादा विटेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या विकास कामं फार जोरात चालू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे जे दोन उमेदवार दिलेले आहेत ते इथून पुढे जे राहिलेले प्रलंबित काम आहेत त्यांच्या साथीने ते पूर्ण करणार आहेत. त्यामुळे जे विकास आतापर्यंत झालेला आहे त्याच्यापेक्षा अजून दुप्पटीने विकास हे उकळी सर्कलचा होईल एवढं मी सांगतो. आतापर्यंत पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष होत्या का, जे की आमदार राजेशदादा विटेकर ह्यांच्या आई होत्या, तर ह्यांच्या आईच्या माध्यमातून निश्चितच विकास कामं झालेत का? हां, निश्चित विकास कामं झालेले आहेत. खूप आता सांगितल्याप्रमाणे 15 कोटी रुपयाचे कामं ह्या उखळी गावात झालेले आहेत फक्त. आणि इथून पुढे मी दादांना सांगितलेलं आहे की इथून पुढे कोणताही प्रलंबित जे कामं असतील ते पूर्ण केले जातील. आता उदाहरणार्थ आमचे बौद्ध समाजासाठी एक समाज मंदिर दिलेलं आहे, बौद्ध विहार दिलेलं आहे. ते तालुक्यामध्ये जे बौद्ध विहार आहेत त्या 2-3 गावापैकी एक उखळीमध्ये त्याने दिलेलं आहे. बरं, एका बाजूला पाहिलं तर राष्ट्रवादी पक्षाकडून जे मुजमुले असतील किंवा अपक्ष खंदारे असतील किंवा भाजपचे ते मवाळे असतील, ते खडक्याचे असताना पण इथं तुमच्याकडे आलेले, तुमच्या गावामध्ये उमेदवारी त्यांनी घेतली आणि तुमच्या गावामध्ये जनमानसामध्ये फिरत आहेत. त्यांचा अजेंडा कसा राहील? नाही, त्यांचं काही नाही. आम्हाला गाववालेला कोण पाहिजे असते? गावातलेच. आम्ही काय तिथं कोणतं आमचं काम पडलं तर आम्ही त्याला जाऊन तिथं जाऊन बोलू शकत नाहीत, म्हणू शकत नाहीत. आम्हाला आमचा इथलाच उमेदवार पाहिजे आणि आमचाच उमेदवार पाहिजे. पाहू शकता उकळी ह्या गावातील पाहिलं तर जेणेकरून की राजेशदादा विटेकर हे पाथरी विधानसभेचे आमदार असताना किंवा त्यांच्या आई जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून खूप असे काही कामं झालेत, असा अजेंडा आता पाहिलं तर सध्या जनतेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच पाहू शकता की आपण काही नागरिकांची इकडं आता मी तुमच्या गावामध्ये हे जे उकळी बुद्रुक जे सर्कल आहे ह्या गावामध्ये मी सर्वे करतोय. बरेच जण म्हणतात किंवा तुमच्या गावामध्ये विकास झाला आहे. काय राजेशदादा विटेकरांची आई जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या माध्यमातून खरंच तुमच्या गावामध्ये विकास झाला काय सांगा? राजकारणात तेवढं काय माहीत नाही, पण विकास होत आहे दादाच्या नेतृत्वाखाली, एवढी गोष्ट खरी. म्हणजे पहिल्यापेक्षा भरपूर विकास झालेला आहे. फक्त दादा कोण एकच अपेक्षा आहे की आता ते एकदा रोडचं काम मार्गी लागावं. बरं, आता तुमच्या गावामध्ये काय माहिती का, राजेशदादा विटेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुजबुळे असतील काय त्यांना ह्या ठिकाणी जे जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे, तर निश्चितच त्यांना ह्या गावातून काय मतदान करून आशीर्वाद दिला जाईल का जनतेकडून? काय सांगा? नाही, जनतेचा आशीर्वाद तर त्यांच्या पाठीमागेच आहे. पाठीमागे म्हणजे जनतेचा आशीर्वाद आहे, त्यांच्या संपूर्ण जनता त्यांच्यासोबतच आहे, समजा दादांच्या सोबत आहे. बरं, आतापर्यंत गावामध्ये काही पाहिलं तर काही बरेचसे कामं असे झालेले काय आढळलेत आम्हाला, पण निश्चितच आम्हाला तुमच्या शब्दातून ऐकायचं आहे. काय कोणते कामं झालीत? ते आता जे मंगल कार्यालयाचं काम झालं आहे ते झालं आहे, नंतर बौद्ध विहार झालं आहे, दवाखाना मोठा झाला आहे, फक्त आता त्याचं उद्घाटन राहिलं, ते होईल एक दिवस. असे कामं भरपूर झालेत आणि होणार पण आहेत. फक्त आता रोडचं मेन राहिलं आहे, त्याचं वर्क ऑर्डर झालं आहे वाटतं. मी आता तुमच्या गावामधून हे जे हवे आहे का, हे परळी मार्गाला जाणार आहे, त्या हवेहून मधात घुसताना त्यावेळेस तेच रस्ता मला कुठंतरी थोडा वेगळा वाटला. त्या रस्त्याचं काम झालेलं नाही, ते झालं नाही, पण त्याची काय प्रोसेस आहे हे काही आम्हाला जनतेला माहीत नाही. पण दादा त्यामध्ये मार्ग काढतील, पाहतील काय होईल ते. बरं, आता पाहिलं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे तुमचे उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीचे आहेत, कुणी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे शिंदे सेनेचे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि काही अपक्ष पण आहेत. पण तुमचा अजेंडा कोणाच्या मार्गाने राहील? अजेंडा म्हणजे कसं आहे, आता आमच्या गावचेच उमेदवार आहेत, नवनाथ सरपंच, आणि नंतर ते विकास मुजमुले यांची पत्नी, ते आमचा तर क्लासमेटच आहे. चांगले दोघं पण. आता होईल, जनता ठरवेल, योग्य तो निर्णय देईलच. तुमच्या गावामध्ये मला वाटतं गेल्या खूप वर्षापासून काय माहिती का, जिल्हा परिषदला ही जागा इथलची ही SC कास्टला सुटलेली, म्हणजे ह्याच्या अगोदर मला वाटतं OBCला होती.
तर खरंच गेल्या कित्येक वर्षांनी एसीला जागा सुटल्यामुळं तुमच्या गावामध्ये जे एसी समाज पण बौद्ध समाज आहे तो एसी कास्टमध्ये त्या समाजाचं मला वाटतं जास्तीत जास्त मतदान निश्चितच भुजबळ यांना मतदान होईल का ते? मतदान होईल समजा. ते आरक्षणाचं पेच काय तेवढं मला माहीत नाही कधी सुटते काय एवढं, म्हणजे मला काय त्यातलं माहिती नाही. पण मतदान होईल, कारण की सध्या तर सगळं गाव चाललं एका बाजूने आणि पहिले जे सदस्य आहेत ते पण सोबत आहेत. जिल्हा परिषद सदस्य आधी ते ओबीसीचे होते. पाहू शकता ह्या ठिकाणी जे उकळी बुद्रुक सर्कलमध्ये आता सध्या जे आम्ही जनमानसामध्ये जाऊन जे संवाद साधत आहोत, तर इथलच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे सध्या विकास कामं झाले आहेत तर ते एकमेव विकास कामं आता पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर आणि त्यांच्या मातोश्री निर्मलाताई काकी विटेकर ह्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं खूप असे काही कामं झालेत असं म्हणणं आहे. आणि आणखीन पण त्यांना त्याच कामाची आशा लागलेली आहे आणि लोक म्हणतात की आणखीन डबल एकदा आम्ही त्यांना एकदा आशीर्वाद देऊन बघणार आहोत आणि त्यांचे कामं निश्चितच आम्हाला पाहायला मिळतील आणि स्वप्न एक साकार होईल आमचं पण आणि आमच्या गावाचं पण. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज उकळी बुद्रुक. जाऊ द्या, तुमच्या गावातील पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील, तर आतापर्यंत पाहिलं तर त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. तर आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गावामध्ये जे मुलमुळे असतील किंवा बाकीचे काही म्हवाळे असतील साईखेड्याचे, त्यांनी पण इथं उमेदवारी घेतलेली आहे. तर निश्चितच ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय वाटेल की कोण विकास कामं करू शकते? बोला. दादाशिवाय कोणी करू शकत नाही. गेलेल्या ह्याच्या 4-5 वर्षामध्ये दादानं भरपूर कामं केले. मंगल कार्यालय बांधलं, तुमचं विठ्ठल रुक्माईचं मंदिराचं काम झालं, इथं हे बुद्धद्वार बांधलं, बरेच कामं, बरी दवाखाना बांधला, एवढा मोठा सरकारी दवाखानाच, एवढे कामं केले, भरपूर कामं केलेत. बरं, आता पाहिलं तर आपल्याला काय माहिती का 7 तारखेला मतदान करायचंय. बऱ्याच लोकांना वाटते की मतदान विकासाला गेलं पाहिजे. निश्चितच हे मतदान विकासाला जाईल का? जाते दादालाच जात आहे.